2023 मध्ये महिला आरक्षण मंजूर झालेला आहे। आरक्षणाच्या आडून डिलिमिटेशनचा हा सरकारचा डाव आहे असा आरोप प्रणिती शिंदेंनी केला आहे। तर 543 जागांमध्ये आरक्षण द्यायला काय हरकत आहे असा सवालही त्यांनी केला। महिला विरोधी कोण आहे ते जनतेच्या समोर आलेलं आहे। 2024 मध्ये ते आरक्षण का दिलं नाही असा सवालही प्रणिती शिंदे यांनी भाजपला केला आहे। आरक्षणाच्या आडून डिलिमिटेशनचा सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप प्रणिती शिंदे यांनी केलेला आहे। त्यांनी भाजपला टोला लगावलाय। 2024 मध्ये ते आरक्षण का दिलं नाही असा सवाल देखील प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केलेला आहे। 2023 मध्येच महिला आरक्षण मंजूर झालं असा सवाल देखील त्यांनी केलेला आहे। अधिवेशन झालं महिला आरक्षणाच्या नावाखाली ते भारतीय जनता पक्षाचं सर्वात मोठं अपयश होतं सत्तेत आल्यापासून। महिला मागांशी खेळून महिलांचा वापर करून डिलिमिटेशनच्या नावाखाली हे बिल संसदेत आणलं। हे बिल खरं तर 2023 मध्येच पारित झालं होतं। 23 मध्ये पारित करून 24 मध्ये एक्झिस्टिंग 543 मध्ये तुम्ही का लागू करत नाही? तुम्ही वाढवताय। दुसरी गोष्ट 50% वाढवण्याचं म्हणजे 543 चे 850 झाले असते आणि जे अतिरिक्त आहे तुम्ही बघा हे महिला विरोधी कसे आहे। महिलांचा वापर एकीकडे करताय तुम्ही इलेक्शनच्या वेळेस महिला बिलाचं नावाखाली डिलिमिटेशनच्या नावाखाली तुम्ही हे करताय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही किती महिला विरोधी आहे ह्याच्यावरून कळतं की तुम्हाला सीट्स वाढवून महिलांना आरक्षण द्यायचं। आरक्षण केव्हा म्हणतात? जेव्हा एक्झिस्टिंग सीट्स मध्ये जेव्हा तुम्हाला जागा आरक्षित होतात तेव्हा त्याला आरक्षण म्हणतात। संसदेमध्ये बसून नक्की काय करतात मला काही कळत नाहीये। कारण त्या ठिकाणी अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये देवेंद्रजींनी, आम्ही तर संसदेच्या बाहेरच्या आहोत, इतकं साध्या सोप्या भाषेमध्ये तिथे समजवलंय की हे बिल नक्की काय आहे, त्यांच्यावरती जे म्हणजे या बिलावरती जे काही आक्षेप होते ते सुद्धा साध्या भाषेमध्ये सर्वसामान्यांना समजेल अशा पद्धतीने त्याचं निरासन केलं। आणि असं असून सुद्धा जर सभागृहामध्ये, सर्वोच्च सभागृहामध्ये बसलेल्या महिला प्रश्न विचारत असतील तर मग मात्र मोठं प्रश्नचिन्ह हे त्यांच्यावरच आहे।